सांगोला विधानसभेचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीला आता कोण ब्रेक लावणार हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे। सांगोला विधानसभा रणसंग्राम जनमानसांच्या आजच्या घडीचा महत्त्वाचा विषय बनलेला आहे। येणाऱ्या 2019 म्हणजे नवीन वर्षात तालुक्यातील जनता कोणाला गुलाल उधळण्याची संधी देणार याकडे आपणास थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे। गेली 55 वर्ष तालुक्यावर आपल्या साधी राहणी, उच्च विचारसरणी, कार्यकर्त्यांवर असलेली मजबूत पकड, काम करण्याची वेगळी पद्धत, निष्कलंक चरित्र, वागण्या बोलण्यावरची सचोटी, पक्षाशी एकनिष्ठ या व अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे आमभाई गणपतराव देशमुख यांनी आपली पकड सांगोला मतदारसंघात मजबूत केलेली दिसून येते। यामुळेच की काय 94व्या वर्षातही ते परमनंट आमदार ही बिरुदावली लावत निर्धार मेळावे घेऊन पुन्हा एकदा कहो दिल से आबासाहेब फिरसे हे वचन सत्यात उतरवण्यासाठी स्वतः आबासाहेब व त्यांच्या पक्षातील पदाधिकारी अगदी जोरदार तयारी करून शक्ती प्रदर्शन करताना दिसून येतात। या वयातही ते गावभेट दौरे, मेळावे, विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावताना दिसून येतात। शेकापचे कार्यकर्ते ही शेवटची संधी म्हणून आबासाहेबांचे व शेकापा पक्षाचे कार्य करताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे गणपतराव देशमुख यांचे राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून सर्वदूर परिचित असलेले शिवसेनेचे मातब्बर नेते माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी पाटील यांनीही नवीन वर्षात परमनंट आमदारांना ब्रेक लावण्यासाठी वज्रमूठ आवळून भला मोठा विजयासाठी शिवधनुष्य उचलला असून आपण 2019च्या विधानसभेला गुलाल आपलाच असणार हे सांगून तयारीला लागण्याचे सातोवास देखील त्यांनी आपल्या वाढदिनी केले आहे। येणाऱ्या काळात बापू मोठ्या आबांच्या गाडीला विधानसभेचा किल्ला जिंकून ब्रेक लावणार का, की पुन्हा एकदा 2019 हे वर्ष गणपतराव देशमुखांना ऐतिहासिक विजय मिळवून देणार हे येणारा काळच ठरवणार आहे। बापू सुद्धा लोकांचा जनसंपर्क, गावभेट, विविध कार्यक्रम या ठिकाणी हजेरी लावत आहेत। येणाऱ्या मार्च एप्रिल महिन्यात विधानसभा व लोकसभा यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। शिवसेना भाजप युती झाली ते सांगोलाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची खात्री लायक माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यातून बोलली जात आहे। त्यातच नुकतीच पंढरपूरमध्ये झालेली शिवसेनेची सभा ऐतिहासिक झालेली असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या सभेमुळे नवचैतन्य संचारले असल्याचे दिसून येत आहे। तर शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख व उपनेते तानाजी सावंत यांनीही शहाजी बापूंना 2019ला सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिला आहे। त्यामुळे शहाजी बापू विधानसभेचा शिवधनुष्य उचलून नक्कीच विजयश्री खेचणार का हे सुद्धा येणारा वर्षच सांगणार आहे। शिवसेनेतील काही पदाधिकारी बापूंनी गेल्या 4 वर्षात पक्षाच्या कार्यक्रमात कुठेही दिसले नसल्याची खंत बोलावून दाखवली आहे। पण व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असं म्हणून त्यांचेही मनोमिलन होणार असल्याची बोलले जात आहे। शिवसेनेकडून जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घागडे, तालुका प्रमुख मधुकर बनसोडे आदी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या माध्यमातून राजश्री नागणे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे। बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील मोठे महिलांचे संघटन त्यांच्या पाठीशी असून त्यांची नुकतीच प्रधानमंत्री जनकल्याण प्रसार व प्रचार योजनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनीही येणाऱ्या विधानसभेला आपण भाजपमधून उमेदवारी दिली तर नक्कीच उभे राहणार आहे असे सांगितले आहे। जर जागा सेनेला गेली आणि सेना भाजप युती झाली तर सेनेच्या उमेदवाराला सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। त्यामुळे ताईंची सांगोला तालुक्यातील एंट्री कुणाला तारणार, कारण ताईंना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात तयार झाला आहे। राजश्री पाटील यांचे भाजपच्या मंत्र्यांशी असलेले घनिष्ठ संबंध तालुक्याच्या विकासाला पोषक ठरणारे आहेत यात शंका नाही। तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युती असल्या कारणाने कोणाला सहकार्य करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून माढा लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे व पक्ष आपल्या नावाचा नक्की विचार करेल असा विश्वास त्यांना वाटतोय। माढा लोकसभेचे तिकीट त्यांना मिळाले तर ते सांगोल्यात कोणाला मदत करणार हे अजून स्पष्ट झाले नाही, कारण गेल्या विधानसभेला काँग्रेस पक्षाचे जगदीश बाबर यांनी लढा उभा केला होता। सध्या काँग्रेसमधून विधानसभेच्या 5 राज्याच्या झालेल्या निकालावरून सांगोला काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरलेले आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य जपके यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी किसान सेलचे नूतन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर सरगर यांनी सांगोला तालुक्याचा येणारा आमदार हा काँग्रेस पक्ष ठरवेल हे त्यांचे भाकीत कितपत खरं ठरतंय हे येणारा काळच ठरवणार। काँग्रेस पक्षाचे पक्षीय बलाबल कमी खेचून चालणार नाही, त्यामुळे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सुद्धा जोमाने तयारीला लागल्याचं दिसून येत आहे। तर माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही भाजपामधून आपणास उमेदवारी मिळणार आहे असं समजून तयारीला लागले आहेत।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले घनिष्ठ संबंधामुळे भाजपातून उमेदवारी त्यांना मिळणार का हा प्रश्न लवकरच कळणार आहे। सर्वसामान्यांच्या कामाचा कळवळा असलेला नेता म्हणून श्रीकांत देशमुख यांची ओळख आहे। वरील सर्व घडामोडी नवीन वर्षात घडणार आहेत। हे जरी खरे असले तरी तालुकावासियांना अपेक्षित असणारी दुष्काळमुक्ती, तरुणाईंच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक वसाहत, वाढत चाललेले गुन्ह्याचे प्रमाण, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधा निवडून येणाऱ्या आमदाराने प्राधान्याने सोडवाव्यात एवढीच अपेक्षा तालुकावासियांची आहे। जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला।